नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या रेल्वे अतिक्रमणावर रेल्वे प्रशासनातर्फे शुक्रवारी कारवाई करण्यात आली। अनेक दुकानं आणि घरे हे जमीनदोस्त करण्यात आलेले आहेत। रेल्वे प्रशासनाने राबवलेली अतिक्रमण जमीनदोस्त कारवाईवर ग्रामस्थांनी मोठा आक्रोश केला होता। यावेळी प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये मोठी बाचाबाची आणि आक्रोश दिसून आला। काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रेल्वे पोलीस आणि विसरवाडी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता। नाशिक शहरात भर दिवसा चेन स्नॅचिंगची घटना घडलेली आहे। उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जय भवानी रोड परिसरातील ही घटना आहे। पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून चोरट्यांचा पोबारा केला, तर यावेळी ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झालेली आहे। शहरात पोलिसांचा धाक उरलाय की नाही असा संतप्त सवाल आता नागरिक विचारतायत। गंगाखेड तालुक्यातील मरडस गाव येथील बालाजी ॲग्रोटेक या कापसाच्या जिनिंगला शुक्रवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। तेव्हा जिनिंगमध्ये तब्बल 15,000 क्विंटल कापूस होता असं सांगण्यात आलंय आणि ही आग विझवण्यात यश आलंय। पुणे महानगरपालिकेकडून शहरात ठिकठिकाणी अतिक्रमण कारवाईला सुरुवात झाली। अवैध बांधकामाविरोधात शुक्रवारी सकाळपासून महानगरपालिकेची कारवाई सुरू झाली। सूस पाषाण विभागात अतिक्रमण विभागाने कारवाई केलेली आहे। त्याचबरोबर आधी नोटीस देऊन देखील अतिक्रमण न काढणाऱ्यांवर महानगरपालिकेने ही कारवाई केली आहे। पुण्यातील वनाज परिसरात ओल्या रस्त्यावरून शुक्रवारी सकाळी अनेक दुचाकी गाड्या घसरल्याची घटना घडली। अचानक गाड्या घसरण्याच्या या नवीन समस्येमुळे आता पुणेकरांची काळजी वाढलेली पाहायला मिळते। कचऱ्याच्या ट्रकमधून वारंवार गळती होत असल्याने रस्ता निसरडा होता आणि यामुळेच दुचाकी वाहनं या रस्त्यावरून घसरत आहे। शुक्रवारी सकाळी पुण्यात हलक्या पावसानंतर रस्ता निसरडा झाला होता, त्यामुळे अनेक दुचाकी वाहनं घसरून पडली। मालेगावात रस्ता साफ करणारे वाहन सेवेत पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या CSR फंडातून महापालिकेत प्राप्त झालेल्या रस्ते साफसफाई करणाऱ्या वाहनाचे महानगरपालिकेत हस्तांतरित करण्यात आलं। शुक्रवारी महानगरपालिकेच्या प्रांगणात कार्यक्रम आयोजित करण्यात आला, तसेच या गाड्या महानगरपालिकेस हस्तांतरित करण्यात आल्या। गोंदियातील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ वितरण विभागातील कंत्राटी कामगार हे संपावर गेले असून आपल्या विविध मागण्यांसाठी कामगारांनी संप पुकारला। याचा फटका आता सर्वसामान्य जनतेला विद्युत वितरणाच्या रूपाने पडण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। कंत्राटी कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटदाराकडे काम करतात, परंतु त्यांना आजपर्यंत रोजगाराची कोणती हमी देण्यात आलेली नाही। त्यामुळे त्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारलाय। यवतमाळच्या पुसद शहरातील आंबेडकर चौकातील दुकानांना गुरुवारी मध्यरात्री दरम्यान अचानक आग लागली आणि या आगीमध्ये 9 दुकानं जळून खाक झाली आहेत। आगीमुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाने अथक परिश्रम घेतले। सदर आग ही शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। रायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथील काळपदी पात्रात मगरी मृत्युमुखी पडण्याच्या घटनेत वाढ झाली असून अनेक मगरींचा मुक्त वावर असणाऱ्या या नदीपात्रात आज आणखी एक महाकाय मगरीचा मृतदेह आढळून आलाय। त्यामुळे आता प्राणीप्रेमींमधून चिंता व्यक्त होतीये। मासेमारीसाठी अवैध पद्धतीने गावठी बॉम्ब तसेच रासायनिक औषधे वापरणाऱ्यांवर बंदी आणून कारवाई करावी अशी मागणी करण्यात येते। पालघरमध्ये आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार उघडकीस आलाय। डहाणू उपजिल्हा रुग्णालयातील छताचा काही भाग थेट प्रसूती विभागातील खाटावर कोसळला, त्यामुळे स्तनदा माता आणि गर्भवती महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। छताचा भाग कोसळलेल्या खाटावर महिला नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे। शुक्रवारी शिरूर लोकसभेमधील 3 विधानसभा मतदारसंघाची शरद पवार बैठक घेणार आहेत। खेड, जुन्नर, आंबेगाव मतदारसंघाबाबत आज बैठक होणार आहे। बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर 12 एकर मैदानावर शनिवारी सकाळी 11 वाजता नमो महारोजगार मेळाव्याला सुरुवात होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे।
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातर्फे ताडोबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। वन्यजीव संरक्षण त्याचबरोबर पर्यटन व स्थानिक वारशाला चालना देण्याच्या अनुषंगाने चांदा क्लब ग्राउंडवर ताडोबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। 1 ते 3 मार्च 2024 या कालावधीत ताडोबा महोत्सव होणार आहे। राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। नागपूरमधील शाळा महाविद्यालय आणि इतर शैक्षणिक संस्थांना लागणाऱ्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात कपात करण्याचा निर्णय घेतलाय। 1 मार्च 2024 पासून नवीन दर लागू झालेले आहेत। सध्याच्या भाड्याच्या तुलनेत 33% भाडे कमी करण्यात आलेलं आहे। गोंदिया जिल्ह्यात पहिल्यांदाच कृषी आणि पशुसंवर्धन विभागातर्फे पशु प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आणि या पशु प्रदर्शनीमध्ये गोंदिया जिल्ह्यातील 8ही तालुक्यांमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय होणाऱ्या पशु आणि जनावरांचा समावेश करण्यात आलाय। पशुधनासाठी आवश्यक चारा कशा प्रकारे निर्माण करावा यासाठी प्रशिक्षण देण्यात आलं आणि माहिती देण्यात आली आहे। गोंदिया जिल्ह्यात पहिल्यांदाच कृषी प्रदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात एका डॉक्टरने उपचारासाठी आलेल्या महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। खामगाव शहरातील घाटपुरी नाका परिसरात ही घटना घडली आहे। अकोट तालुक्यातून उपचारासाठी आलेल्या महिलेला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आलाय। या प्रकरणी पीडित महिलेने शुद्धीत आल्यानंतर शिवाजीनगर पोलिसात धाव घेतली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात भेट दिलेल्या नाशिकच्या काळाराम मंदिराला आता राहुल गांधी हे भेट देणार आहेत। राहुल गांधी हे भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट देणार। राहुल गांधी यांच्या नियोजित दौऱ्यानुसार 10 मार्चला नंदुरबार जिल्ह्यातून ही यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करेल।